आषाढ एकादशी स्पेशल रेसिपीज मध्ये आपण आज बनवणार आहोत रताळ्याची खीर। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रताळ्याची खीर बनवण्यासाठी आपण हे 1 लिटर फुल फॅट वाला म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे। दूध आपण गरम करून घेतलेलं आहे, ते आता जरा बाजूला ठेवूयात। आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झालेला आहे, त्यात आता 3 चमचे साजूक तूप घ्यायचे आणि हा आपण 2 वाटी रताळ्याचा किस घेतलेला आहे। साल काढून किसून घेतलेले आहेत आपण रताळी। हा रताळ्याचा किस आपल्याला 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे। नेहमीच आपण उपवासाला साबुदाण्याची खीर बनवतो, ही वेगळी रताळ्याची खीर तुम्ही ह्या आषाढी एकादशीला नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा आवडली की नाही ते। 3 ते 4 मिनिटं आपण छान तुपावर परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता रताळ्याचा किस असा रंग बदललेला आहे, ट्रान्सपरंट दिसतोय आणि तुपावर परतून घेतल्यामुळे खीरीला चव पण खूप छान येते। आता परतून झालेला आहे आपला। आता हा परतून घेतलेला रताळ्याचा किस आपल्याला दुधात घालायचा आहे आणि 15 मिनिटं आपल्याला हे किस दुधात शिजवून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। रताळ्याचा किस आपण 10 ते 15 मिनिटं दुधामध्ये चांगला शिजवून घेतलेला आहे मीडियम गॅसवर। आणि रताळ्याचा किस शिजत असताना बाजूला दुधाला लागलेली साय आपण अशी सतत काढून दुधामध्ये मिक्स करायची आहे, त्यामुळे खीरला दाटसरपणा येतो। आता आपण त्यात अर्धी वाटी साखर ऍड करणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि साखर घातल्यावर 5 मिनिटं अजून आपल्याला साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती। रिसेंटली आपल्या चॅनलला 1000+ सबस्क्रायबर झालेले आहेत। असाच तुमचा प्रतिसाद आणि प्रेम राहू द्यात आणि आपला चॅनल असाच ग्रो होऊ द्यात। तुम्ही पण आपल्या रेसिपीज तुमच्या फॅमिली मेंबर आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असंच तुमची मला थोडीशी हेल्प होईल आपला चॅनल ग्रो करण्यासाठी। साखर विरघळलेली आहे, आता आपण त्यात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। मी थोडे काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडे मनुके घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता। आणि आता शेवटी पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता गॅस बंद करायचा आहे। आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।